तर गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसं आहे बुलटाचं? त्याच्यासाठी नेट पाहिजे होतं तुला. चॅट आहे का? चॅट बघायची तो कधी सुधारायचा नाही. आपल्या इथलं फेमस गार्डन आहे. काय म्हणू काय 2 कॉल केले, एक पण पिक केला, एकच. दुसरं काय झालं? गाईज कार बघा, कार ॲलोय बघा, ॲलोय नाद करतो का? यावंच लागते. पाठवा ना प्लीज, पाठवा ना. चाललोय घरीच मी. पाठवा मला पैसे. गाईज कसं आहे? अहो पप्पा अजून जायला अर्थच लागेल. मला 10 रुपये पाठवा. मला 10 रुपये पाठवा. नो रिस्पॉन्स. नो रिस्पॉन्स येते याला. काय म्हणायचं रे त्याला? काय नाही, हे नको 5 मिनिटं. आता काय हे तर पडणारच आहे, असं ना तसं. आज आमची इथं जरा गार वातावरण आहे निवडणुकीमुळं. काल झाली निवडणूक, पेपर येऊ द्या. येऊ ब्लॉक तुम्हाला दिसन 2 दिवसांनी. ब्लो करते स्किन माझी. आता कोणाला लावतो? आई अरे किती लोकांना लावतो रे बाळा? बंद करते. लाज वाटती. घेऊ नको मग, घेऊ नको. सोपं आहे की नाही? कायला घ्यायचं कोणाकडे? रोहितचा अकाउंट बॅलन्स दाखवतो तुम्हाला. 1 मिनिटात थांब, 2 मिनिटात. तो पोरगा काय म्हणतोय? कोणाला कॉल केलाय? कोणी? अरे गाडी आहे ना, गाडी मारताना तू त्याला पैसे मागतोय काय? रोहित तू हे पाय, रोहित 50 हो हे असे पैसे खर्चत असते काय? 39 टाकलेलं त्यांनी. का काय मागवलेले. का? कधी माग माग कधी दाखव? अरे कशाचं काय तुझ्या- थांब. दाखव नाही थोबड जोडी नाही. नका ठोक्यात. मग हे बघा गाईज कधी मागवले? वेनसडे कधी होता? परवा. काय केलं तू 40 रुपयाचं? 40 रुपयाचं काय केलं तू? कोणत्या? या 40 रुपयाचं. त्याचे राहिले होते 40 रुपये. हा? त्याचे कोण 40 हे 40 रुपये कुठे आहेत मग? काय केलं? ते ट्रेन लागले ना 20 रुपये. आपल्या 2 दिवस ट्रेन निघाल. नाही गेला तू ट्रेनने. तू मला माहिती 4 व्हीलर येण्या झाला केले. कुठे गेले पैसे? 4 व्हीलर मी 40 टाकले ना. पैसे कुठे गेले ते सांग. 4 व्हीलर मी 40 सरळ टाकले मध्ये ना. सांग, शिस्तीत. तेव्हा अड्या शिस्तीत सांग, शिस्तीत. नाटकं करता भाड्यांनो. मी काय टाकले? देतो का भरून देतो का? तुझं फोन दे मला. बघ अरे तुझा बाप्पा तुला जेवण द्यायचं ना 2-4 महिने. अरे माहिला बरं, मला तुझ्या पेमेंट आलं का नाही? हे यो मला देतोय मोठ्या. पण तुझं मला एकदा अकाउंट बॅलन्स दाखव याच्यावर. अरे नाही काय, एकदा दाखव. अकाउंट डाऊन झालंय माझं. गाईजला तुझं अकाउंट बॅलन्स दाखव. करोडाचं बॅलन्स दाखव ना तुझं. गाई जाऊन द्यायला नाही दाखवायचं. हे असेच गद्दार मित्र आहेत आपले. एकटं खात्यात पित्यात लाज वाटत नाही यांना. काय आता काय सांगू तुम्हाला? हे बुरटे लोक असेच असतात. काय म्हणायचं बुरटे लोक? हो काय फोनपे सारखं फोनपे बघून काय भेटणार आहे? त्यात पैसे वाटणार आहेत का? वाटणार आहे का पैसे? नाही रे. एक ते स्क्रीन का ब्लर राहते. बरोबर येते का? मग काय उद्या 70 आहे काय? कायचं 70 गरीब माणसं आहे अरे बाबा. इथं खायला पैसे नाहीत गरीबाला. गप आता. गाईचे असले भंगरी लोक आहेत आजकाल. काय करणार आता? तुम्हाला टूर करून आणू का मी? अरे जाऊ दे. नाही आज इथं आंदोलन व्हायची शक्यता आहे वाटतं. किती प्लेन रोड बघा की. पोलीस आणि येऊ बसलं इथं. त्याला ना अक्कल ना बक्कल ना काय. नेट तू कायला घेतलं होतं? माझ्याकडे नेट उरलं नाही. हो का सारखी काय फोन करते माणसा. जिना आराम करून सोडते, त्याच्यावर पैसाच देत नाही. हो ऑन रेकॉर्ड सांग पप्पा टाका ना तेवढे. मग टाका त्याकडे पाहिजे. मग त्या टाकून 10 रुपये टाका लवकर. ही याची बोलायची पद्धत आहे गाईच.
वडिलांना हे मान सन्मान देतो याला लाज वाटत नाही. वडिलांसोबत या पद्धतीने कोण बोलतो मूर्खा. लाज वाटते का? आहे बघा याला लाज नाही लज्जा. अरे किती 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 बिनलाज आहे रे तू. हो का परत लावतोय परत. याला लाज लज्जत उरली नाही. अरे तू जीव द्या याच्यावर उडी मारून भाड्या. कसं रे तू कसं तू केस केल्यापासून तू जरा गांजाळ आहे का रे मंद माणसा. आता गावाला शोध लावून गावाला शोधणं लावायचं. 10 रुपयाचं करणार काय तू. बघा आयुष्यात काटा. एक गोष्ट सांग, आयुष्यात कधी माझ्या गाडीत किती वेळा पेट्रोल टाकले. गाडीत किती वेळा पेट्रोल टाकले. भाऊ येतो माझा. किती वेळा पेट्रोल टाकले. जेव्हा येणार तेव्हा टाकणार, ते पण जास्तच असं. कधी येते तुझ्याकडे तुला वाटतं? येते ना येते. थांबा कधी जरा. सध्या आमचा वेळ वाईट आहे. कधी येते. सध्या वेळ आमचा वाईट आहे त्यामुळे आम्ही शांत आहे. कधी येते. एकदा फक्त काय म्हणतात त्याला, थांबते मग एक शेर शायरी आहे. थांब ह्यो तुम्हाला कसा सारखा दिसतो भाऊ. कसा सेकंड कसा येऊ गाई हे असलं मूर्खाचं लक्ष देऊ नका. काय म्हणता म्हणजे नॉनसेन्स. हे बघा याची गॅलरीची फोटो बघा. हो 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 याची गॅलरीची फोटो. हे घरच्यांची 1-2च आहेत. तुम्हाला दाखवू का मी. हो का 1-2 हो 1-2च आहेत. हे बघा सगळे स्वतःचे फोटो. हो सगळे स्वतः. तर गाईज भेटू आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला नमस्कार बाय बाय टाटा सी.